उल्हासनगरात एका इसमाने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। उल्हासनगरच्या कॅम्प 1 परिसरात पवन आहुजा या कुटुंबासह वास्तव्याला होता। पवन हा उल्हासनगरच्या सोनार गल्ली परिसरातील एका दुकानात कामाला होता। बुधवारी रात्री पवन याने पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची हत्या केली। त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करत आपण आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगितलं। या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांचे मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले। या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त होते। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे। यातील जो आरोपी आहे त्यांनी सुरुवातीला स्वतःची पत्नी आणि मुलीचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न होत आहे। मूळ ह्याच्या मागचं कारण जे आहे ते आर्थिक विवंचना आहे। त्याला काही कर्ज झाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर ही घटना घडून गेल्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सध्या उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज उल्हासनगर।